मी 30 दिवसात माझा 6 किलो वेट कमी करण्याचा चॅलेंज घेतलेला आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा 17वा दिवस आहे. वेट लॉस करताना मी ही खूप मोठी चूक केली, जी तुम्ही नाही करायला पाहिजे. समोर सांगतेच मी तुम्हाला, की मी कोणती चूक केलेली आहे, जी तुम्ही नाही करायला पाहिजे. आधी मला प्रोटीनबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मी जेव्हा आधी वेट लॉस करायची ना, तेव्हा मी प्रोटीन इंटेकवर लक्ष द्यायची नाही, कमी खाण्यावर लक्ष द्यायचे. पण जेव्हा मला कळलं, की वेट लॉस करताना कॅलरीज कमी घेणंच पुरेसं नसतं, तर बॉडीला प्रॉपर प्रोटीन देणं पण गरजेचं आहे. कारण प्रोटीन जर मिळालं नाही तर तुमचा फॅट लॉस होणार नाही आणि प्रोटीन प्रॉपर मिळालं तर तुमचा फॅट लॉस खूप लवकर होतो आणि तुमची बॉडी शेपमध्ये यायला लागते आणि मसल्स पण गेन होतात. तर त्यामुळे प्रोटीन गरजेचं आहे. आणि प्रोटीनबद्दल कोणीतरी विचारलं होतं, की प्रोटीन किती घेते किंवा कोणतं घेते? तर मी तर सध्या MBचं म्हणजे मसल ब्लेडचं बायोझाईम प्रोटीन घेत आहे आणि त्यामधून तुम्हाला क्रेटिन मिळते, प्रोटीन मिळते आणि एक स्कूप प्रोटीनमध्ये तुम्हाला 25 ग्राम प्रोटीन मिळते. तर त्यामुळे तुम्ही डिसाईड करा, की आता तुम्हाला किती प्रोटीन तुम्ही खाण्यातून घेऊ शकता आणि किती स्कूप तुम्हाला घ्यायचे आहेत. मी कधी-कधी 1 स्कूप घेते, कधी 2 स्कूप घेते. जर माझ्या खाण्यामधून मला प्रोटीन जर बरोबर मिळालं नाही, तर मी 2 स्कूपसुद्धा प्रोटीन घेते. एका दिवसात तुम्ही 2-2.5 स्कूप प्रोटीन घेऊ शकता. तेवढं पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्त घेऊ नका, नाहीतर मग खूप जास्त कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागेल. आणि जास्तीत जास्त ट्राय करा, की तुमच्या खाण्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळेल. म्हणजे प्रत्येक मीलमध्ये तुम्हाला प्रोटीन ॲड करणं गरजेचं आहे. नॉन व्हेजिटेरियनसाठी, व्हेजिटेरियनसाठी खूप सारे प्रोटीन सोर्सेस आहेत. तुम्ही गुगल करू शकता आणि त्यानुसार तुमचा तुम्ही डाएट प्लॅन बनवू शकता. प्रत्येक मीलमध्ये फक्त प्रोटीन ॲड करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं जे प्रोटीन इंटेक आहे तो व्यवस्थित दिवसभरात कंप्लीट होईल. आता तुम्ही विचार कराल, की फॅट लॉससाठी तुम्हाला किती ग्रॅम प्रोटीन घेण्याची गरज आहे. तर तुमचं जितकं वेट आहे ना, तितक्याच ग्रॅम तुम्हाला प्रोटीन घेण्याची गरज असते. आणि जर मसल्स गेन करायचे असतील तर वेटच्या 1.5 तुम्हाला प्रोटीन घेण्याची गरज आहे. आणि हो, हा एक कुर्ता सेट तुमच्यासोबत शेअर करायचा होता. खूप सुंदर असा कुर्ता सेट आहे, कॉटन मटेरियलमध्ये आहे आणि त्यामध्ये याचं जे वर्क आहे, डिझाईन आहे, खूप सुंदर आहे. ओढणी पण तुम्ही बघू शकता, खूप अशी लांब दिलेली आहे. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल हा कुर्ता सेट तर तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता या समर्ससाठी. जर कुर्ता सेट पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा, तुमच्या DMमध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाणार. आणि जर वॉकिंग पॅडची लिंक पाहिजे असेल किंवा मग फिश ऑइलची लिंक पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही कॉमेंट करू शकता. आणि हो, डिटॉक्स वॉटरची लिंक तुम्हाला मिळू नाही शकत, कारण डिटॉक्स वॉटर मी घरी बनवलेलं आहे. मागच्या वेट लॉस जर्नीच्या डे 6 मध्ये मी त्याची रेसिपी शेअर केलेली आहे. तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. चला मग बाय.